भारताचे स्वप्न पाहिले त्यामध्ये केवळ राजनैतिक स्वातंत्र्य नव्हते, तर त्यासोबत एक स्वच्छ व विकसित देशाची संकल्पना होती। महात्मा गांधींनी गुलामीतून भारत मातेला मुक्त करून स्वातंत्र्य मिळवून दिले। आता भारत मातेला स्वच्छतेतून मुक्ती देऊन देशाची सेवा करणे मी शपथ घेतो की मी स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहील आणि त्यासाठी वेळही देईल। दरवर्षी 100 तास श्रमदान करून स्वच्छतेचा या संकल्पनेला पुढे आणि दुसऱ्यालाही करून देणार नाही। सर्वप्रथम मी स्वतः पासून माझ्या वस्तीपासून माझ्या गावापासून तसेच माझ्या कार्यस्थळापासून या कामास सुरुवात करेन। मला हे ध्यानात आहे, मला हे मान्य आहे की जगामधील जे देश स्वच्छ आहेत त्यांचे कारण त्या ठिकाणचे नागरिक स्वतः घाण करीत नाही व घाणही करून देत नाही। या विचारांनी त्यांचा प्रचार करेन। मी आज जी शपथ घेतली आहे ती आणखी 100 लोकांनाही घ्यायला लावेन, तेही माझ्या सारखेच स्वच्छतेसाठी 100 तास देतील। यासाठी मी प्रयत्न करेन। मला माहित आहे की स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे पाऊल संपूर्ण देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेन। संविधानाचा विजय असो, संविधानाचा, भारत माता की वंदे, भारतीय जनता पार्टीचा, शिर्डी नगर परिषदेचा
शहरात माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तानं सप्ताह पंधरवाडा या प्रोग्रामाच्या अंतर्गत ओबीसी समाज शिर्डी शहर यांच्या वतीनं सोशल इंजिनिअरिंग पाळण्यासाठी आज शिर्डी येथील समाज मंदिराची ओबीसी बांधवांकडून साफसफाई करण्यात आली, स्वच्छ करण्यात आलं, पुसून घेण्यात आलं आणि समाजामध्ये एक वेगळा मेसेज या निमित्तानं जावा का आम्ही सगळे जातीपाती विसरून आम्ही सगळे बंधू भावाने शिर्डीत एकत्र राहतो असा मेसेज देण्याचा काम भारतीय जनता ओबीसी सेलच्या शिर्डी शहराच्या अधिकाऱ्यांनी केलंय। मी त्यांचं तुमच्या माध्यमातून आभार मानतो। स्वच्छ भारत अभियान असेल, समाज मंदिराची स्वच्छता असेल, वृक्ष लागवड असेल, गरीब अनाथ मुलांना फळ वाटप असेल, हॉस्पिटलाइज लोकांना फळ वाटप असेल, आणखी असे विविध उपक्रम या निमित्तानं भारतीय जनता पक्षाने शिर्डी शहरात वेगवेगळ्या सेलच्या माध्यमातून घेतलेले आहेत। व्यापारी आघाड्याकडून गौमातेसाठी चारा दान देखील या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात केलेला आहे आणि भविष्यात देखील आम्ही मोठे प्रोग्राम या निमित्तानं घेणार आहोत आणि युवा मोर्चाच्या वतीनं आम्ही रक्तदान देखील मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्तानं 73 बॅगचं कलेक्शन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। शिर्डीत सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी सगळ्या लोकांबरोबर गुन्हा गोविंदानं वागावं हीच भारतीय जनता पार्टीची शिकवण आहे। हीच तळागाळातील सोशल इंजिनिअरिंग करता यावं हा उद्देश मनात ठेवून भारतीय जनता पक्षाचे शिर्डी शहराचे तळागाळातले सर्व कार्यकर्ते या निमित्ताने एकत्र आले आणि सोशल इंजिनिअरिंगचं याच्यापेक्षा चांगलं चित्र शिर्डीत कुठं दिसणार नाही या निमित्तानं आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे। ओके। देशाचे या लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा ही संकल्पना या शिर्डी शहरामध्ये राबवण्यात आली। त्यामध्ये आम्ही गेले 15 दिवस या शिर्डी शहराची स्वच्छता म्हणून आम्ही या ठिकाणी काम करीत आहोत। आम्ही त्या माध्यमातून स्वच्छ शिर्डी सुंदर शिर्डी म्हणून आम्ही जो बस स्टॉप असेल, नंतर तुम्हाला सांगतो स्मशानभूमी असेल, नंतर आज बघितलं तुम्ही आपण आज या ठिकाणी समाज मंदिर स्वच्छतेचं या ठिकाणी अभियान राबवलेलं आहे। जी संकल्पना आता आमचे शिर्डी शहर अध्यक्ष सन्माननीय रवी तात्या गोंदकर यांनी सांगितली का शिर्डी शहरामध्ये सर्व जातीचे धर्माचे लोक हे एकत्र राहिले पाहिजे, सर्व गुणगोविंदाने या ठिकाणी राहिले पाहिजे। हा जो विचार आहे या शिर्डी शहराचा आहे आराध्य दैवत असलेले साईबाबा यांचा जो मंत्र आहे सबका मालिक एक, त्या मंत्रावर आज या ठिकाणी शिर्डी शहरातील भारतीय जनता पार्टी काम करीत आहे व सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन या ठिकाणी शिर्डी शहराची स्वच्छता करीत आहे। मी या ठिकाणी आमचे नेते सन्मान्य रवी तात्या गोंदकर यांचे या ठिकाणी आभार मानेन का त्यांनी जसं ते शिर्डी शहराचे अध्यक्ष झाले त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणलं आणि त्यांच्याकडून शिर्डी शहराची जी स्वच्छता आहे ती करण्याचे काम त्यांनी या ठिकाणी केलं। तसेच या राज्याचे जलसंपदा मंत्री सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब, तसेच आमचे सर्वचे लाडके खासदार सन्मान्य सिद्धार्थ विखे पाटील साहेब व आमचं प्रेरणास्थान असलेले कैलास बापू खोते पाटील यांच्या सर्वांच्या विचाराने आम्ही या ठिकाणी शिर्डी शहराची स्वच्छता करत आहोत व असंच काम आम्हाला यापून पुढे करायचे आहे आणि मी या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आलेल्या कार्यकर्ते या ठिकाणी आभार मानतो। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांचा यावर्षी 75वा वाढदिवस आहे। त्यानिमित्तानं संपूर्ण देशभरामध्ये या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असे, त्याचाच एक भाग म्हणून आज शिर्डी शहरामध्ये माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार रवींद्रजी गोंदकर यांच्या नियोजनातून शिर्डी शहरात विविध सामाजिक उपक्रम केले जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज समाज मंदिरामध्ये या स्वच्छता अभियान भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने राबवण्यात आलेले आहे। डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांच्या दूरदृष्टीने देशाला केवळ संविधानच दिले नाही तर एक समतेचा मार्ग, स्वाभिमानाचा मार्ग दाखवला आहे आणि त्याच अनुषंगाने आज भारतीय जनता पार्टीने एक सामाजिक समरसतेच्या माध्यमातून आज स्वच्छता अभियानाचं नियोजन केलं। ज्या अभियानातून आज एक स्वच्छतेचा संदेश हा लोकांपर्यंत पोहोचल या अभियानाचा हा उद्देश होता। नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला
ओबीसी सेलकडून. तर आपल्या सर्वांचं आवडतं असं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेब. आज सर्वप्रथम म्हणजे मला पहिल्यांदा समाज मंदिरात साफसफाई करण्यासाठी सर्वात भाजपा पहिल्यांदा इथं येऊन समाज मंदिराची साफसफाई केली आणि सेवा पंधरवाड्याच्या याच्यामध्ये वृक्षारोपण असेल, साफसफाई असेल. आज या ठिकाणी सर्व समाजाचे बांधव या ठिकाणी उपस्थित राहून आज समाज मंदिराची प्रथमच सर्वांचे आभार मानतो आणि आपल्या ओबीसी सेल भारतीय जनता पार्टी यांच्याकडूनही सर्व कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. तसेच शिर्डी शहराचे आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवितात्या गोंदकर, योगेश भाऊ गोंदकर, तसेच किरण भाऊ बोराडे यांच्या संकल्पनेतून जे शिर्डीमध्ये काम चालू आहे त्याच्यात आमचे सर्वांचे नेते माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, तसेच आपले सर्वांचे लाडके नेतृत्व सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जे काम चालू केलेले आहे. नरेंद्रभाई मोदी पंधरवाडा वाढदिवसानिमित्त पंधरवाडा सेवा अंतर्गत जे कार्यक्रम स्वच्छता मोहीम चालू आहे त्यानिमित्त आज समाज मंदिराची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा तर्फे आज समाज मंदिराची जी सेवा करायला आम्हाला भेटली त्यानिमित्त मी सर्वांचे पहिल्यांदा आभार मानतो आणि भारतीय जनता पार्टी ओबीसीचे अध्यक्षाचे शिर्डी शहर या निमित्त सेवा करायचा मला मौका मिळाला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. माननीय शहर अध्यक्ष रवितात्या गोंदकर, किरण बोरुडे, अशोक भाऊ पवार आणि अनेक कार्यकर्ते मान्यवर यांनी आज इथं सेवा केली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.